झी 24 तासवर शिंदेंच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी। तब्बल 3.5 तास शिंदेंच्या घरी बैठक झाली। एकनाथ शिंदे आणि छत्रपती संभाजीनगरमधील आमदार आणि जिल्हा प्रमुख आणि खासदार देखील या बैठकीत होते। या बैठकीत नक्की झालं काय जाणून घेऊयात। संभाजीनगरचे 6 आमदार, 2 जिल्हा प्रमुख आणि 1 खासदार या बैठकीत शिंदेंसोबत होते। तब्बल 3.5 तास ही बैठक झाली आणि शिंदेंनी प्रत्येक नेत्यासोबत संवाद साधला। अनेक नेत्यांकडून पालकमंत्र्यांची शिंदेंकडे तक्रार। विकास निधी मिळत नसल्याची सत्तारांचा इतरांकडून तक्रार। मनपा, जिल्हा परिषदचं इतर ठिकाणी पक्षाचं नुकसान का झालं याबाबतही शिंदेंनी संवाद साधला। बैठकीनंतर सर्वांची एकत्र बैठक घेऊन शिंदेंनी सगळ्यांना सुनावलं। जिल्हा बँक निवडणुकीत जमल्यास युतीत, अन्यथा स्वतंत्र लढण्याच्या सूचना। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या विधानावर सत्तारांची कानउघाडणी। अब्दुल सत्तारांच्या मुलाला अर्ज मागे घेण्याच्या सूचना। समीर सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेणार। संभाजीनगर की जिला मध्यवर्ती बैंक के चुनाव है। चुनाव के लिए सब लोग आए थे। विधानसभा के आमदार थे, खासदार थे, पालक मंत्री थे। उसमें सब चर्चा हुई है और महायुति के माध्यम से चुनाव लड़ने का निर्णय हुआ है। महायुति चुनाव लड़ेगी और जीतेगी। ठाण्यात शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर झी 24 तासशी संवाद साधताना शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी मोठं वक्तव्य केलं। महायुतीत सगळं आलबेल नाही, त्यामुळे उघड नाराजी व्यक्त केली असं सत्तारांनी म्हटलं। या बेबनावाचे परिणाम आगामी निवडणुकीत भोगावे लागतील असा इशाराही सत्तारांनी दिलाय। ही खंत नसती तर हे घडलं नसतं, ते नसतं, ती परिस्थिती निर्माण झालेली दिसत नसती तर मी तुमच्या चॅनल समोर बोललो नसतो। सर्व वेल अँड गुड असता, चांगला असता तर मग चर्चा कशाची झाली असती। ही त्याची पुढची भीती आहे, म्हणून तर आम्ही आमचे सर्व आमच्या जिल्ह्याची जी परिस्थिती होऊ लागली ती परिस्थिती आमच्या नेत्याच्या कानावर घातली। त्यानंतर शेवटी कसं आहे की पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार मला नाहीये, ते सर्व अधिकार जे आहे ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाला आहे। त्यांनी आता रात्री आदेश दिला, सर्वाला दिला, मला एकट्याला सर्वाला दिला आणि सर्वाला आदेश दिला, त्याची अंमलबजावणी करणं हे आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे आमदार या नात्याने करायलाच पाहिजे। आमच्या मित्रपक्षाने परत त्याच पद्धतीने निवडणूक झाल्यानंतर वागले तर मग ते सर्वाला भोगावं लागतं। एकट्याला कोणाला वाटत असेल का आम्हीच त्याचा परिणाम आमच्यावर होणार नाही, आम्ही दुसऱ्यावर करू, तर हे चुकीचं आहे। राजकारणामध्ये युती, महायुती, महाविकास आघाडी ज्या ज्या वेळेस हे सर्व होतात, या सर्वामध्ये कोणाचा खारीचा वाटा असतो, कोणाचा सिंहाचा वाटा असतो, परंतु पुढच्या भविष्यामध्ये येणारी लोकसभाचा विचार आजपासून करावं, येणारी विधानसभेचा विचार आजपासून केला तर पुढं अडचण येणार नाही। सत्तांतर केलं, त्या सत्तांतर केल्यानंतर आम्हाला अशा पद्धतीने ट्रीटमेंट मिळत असेल, अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर हे चुकीचं आहे। आमच्याकडून काही चुकलं असेल तर जरूर आमच्या एकनाथ शिंदे साहेब आमचा कान धरू शकतात, त्यांच्याकडून चुकलं तर जरूर देवेंद्रजींनी त्यांचे कान धरायला पाहिजे। शेवटी ही पुढच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणूनच निवडणुका लढायच्या आहे, महायुती म्हणूनच आपल्याला पुढे जायचं आहे। मग महायुतीमधून पुढे जायचं तर महायुतीचा जो आपला अलायन्स पार्टनर आहे, जो आपला भाऊ आहे, त्याचे पाय छाटून काही फायदा होणार नाही। जसं लोकसभेमध्ये झाला होता, नंतर विधानसभेमध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजीने तो कव्हर केला आणि जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीला कंट्रोल केला। अशा पद्धतीने आता ही परिस्थिती पुढच्या 2.5 वर्षानंतर लोकसभा येणार आहे, 3 वर्षानंतर विधानसभा येणार आहे, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा रोग नासूर होऊ शकतो, तो होऊ नये याच्यासाठी मी माझ्या पक्षप्रमुखांना ही सर्व माहिती मीनी दिली।